जय जिजाऊ, जय शिवराय सर्वांना. तर आज ना म्हटलं आपलं महिन्याचं रुटीन सगळ्यांसोबत शेअर करूया, जे मी नेहमी फॉलो करत असते. तर अगोदर मी म्हणजे दर महिन्याला जे क्लिनिंग आहे तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप वेळा टाकलेली आहे. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पूर्ण असं डिटेल व्यवस्थित सांगता येत नाही, लॉंगमध्ये पण एवढं व्यवस्थित सांगता येत नाही, कारण की आपण खूप मोठा होऊन जातो तो व्हिडिओ. म्हणून थोडे जे स्टेप असतात ते फॉलो करून आपल्याला थोडासा एक 10 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा जो व्हिडिओ असतो तो आपल्याला ॲडजस्ट करून टाकावा लागतो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण की व्हिडिओच्या शेवटी माझं किचन बघा एकदम असं म्हणजे भारी दिसतं, एकदम क्लीन आहे, एकदम चकाचक. असं वाटतंय नवीन भांडे आणून आपण रॅकवरती लावलेले इतकी काय इतकं छान दिसतं. आणि तशी मी नेहमी करत असते, तर त्याच्यामुळे बरण्या वगैरे जास्त काही घाण नसतात. पण आपले हात वगैरे लागलेले असतात ना, मग ते पुसून एवढे व्यवस्थित जात नाही. आणि आता महिन्याच्या वर झालेला होता, म्हणून म्हटलं चला आता एकदा तरी आवरून घेऊया. फक्त वरचे जे डबे असतात ना भारी मोठे, तेच मी काढत नाही दर महिन्याला, कारण की ते 5-6 महिने तुम्ही एकदा करत असते, कारण वरचे डबे एवढे घाण होत नाही आणि ते महिन्यातून काढायला आपल्याला परवडतही नाही. वरती हात एवढे लागत नाही, म्हणून मग ते मी नाही काढत नाही. पण जे खालचे रॅकवरचे भांडे असतात, हे बरणे असतात, ते डबे असतात, किंवा किचन खालचं जे वस्तू असतात, तेच मी नेहमी महिन्याच्या याला जे आहे ते व्यवस्थित किचन साफ करून घेते. त्याच्याने कॉक्रोचही होत नाही आणि खूप असं म्हणजे घर जे आहे ना आपलं किचन एकदम चकाचक दिसतं. आपल्या घराचा जो मेन पॉईंट असतो ते आपलं किचन असतं, कारण किचन जर स्वच्छ असलं ना की मग बाकीचं घरही आपलं व्यवस्थित दिसतंच, कारण किचन मेन गोष्टी आहे आपल्याला चकाचक ठेवण्याची. जे भांडे घासले होते ना मी, तेवढंच घासायला मला म्हणजे हे जे पूर्ण व्हिडिओच्या शेवट तुम्हाला दिसेलच. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की घर किती चमचम करतंय माझं. तर जेव्हा मी घासून ठेवले ना भांडे, तेव्हा मला पूर्ण पसारा जेव्हा काढला ना, मला 2.5 तास लागले होते पूर्ण आवरता फक्त एवढेच भांडे घासायला. आणि जेव्हा मी जर करले ना तर मला 2 दिवस ते जातात कामं पूर्ण किचनचे. पूर्ण जर आवरायला घेतलं ना तर 2 दिवस मला किचन जातं, कारण की बारीक सुरीक गोष्टी ज्या असतात ते मी करत असते. कारण बारीक सुरीक मी आताही काढलेले आहे, पण फक्त मी काचेच्या वाट्या ज्या होत्या त्याच घेतलेल्या नाही आहे, फक्त स्टीलचे भांडे आणि बरण्या. आणि किचन खालचंही मी आवरून घेतलेलं होतं. नंतर फ्रीज वगैरे जे होतं तेही मी त्याच्या अगोदर क्लीन करून घेतलेलं होतं, ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर एक स्टेप माझी जी आहे नेहमीची क्लीन करण्याची, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हाही भांडे घासाल ना तर फक्त निरमाचं पाणी करायचं. स्टीलच्या भांड्यांसाठी मेन म्हणजे स्टीलच्या भांड्यांसाठी फक्त निरमा पावडरचं पाणी करायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि डेटॉल जर असतं तर डेटॉल घालायचं, कारण की स्टीलच्या भांड्या म्हणा किंवा काही तुपट वास येत नाही. आणि मेन म्हणजे तिथं कॉक्रोचही होत नाही, आजूबाजूलाही कॉक्रोच होत नाही. तसं आपण करतो तसं खूप छान असं रिझल्ट येतो याच्याने. व्हिडिओमध्ये थोडासा आवाज येत असेल, कारण की आमचं घर जे आहे ना ते रस्त्यावरचं आहे, खूप हायवे जवळच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये आवाज येणारच आहे, कारण की गाड्या वगैरे एकदम दाराजवळूनच जातात. तर थोडंसं तुम्ही स्किप करा. भांडे घासून झाल्यानंतर हे काम मेन असतं, म्हणजे तिथली जी जागा आहे ती स्वच्छ करण्याचं. कारण की जेवढा त्याला वेळ लागतो त्याच्यापेक्षा डबल वेळ यायला लागतो, असंच आहे. कारण की ते आपल्याला तसं तर ठेवता येणार नाही की धुतलं म्हणून ठेवून द्या. ते उचडलं जे चिटक आहे, जे क्लिनिंग आहे त्यातलंही तसंच करायचं असतं, कारण की त्याच्यानंतरच मग ती जागाही स्वच्छ दिसते आणि किचनही स्वच्छ दिसतं आपलं. नंतर पूर्ण मी घर वगैरे जे होतं माझं भांडेवाडीपर्यंत झाडून वगैरे घेतलं. नंतर माझे जे रॅक होतं तेही पुसून क्लीन करून घेतलं. तर तेही मी डेटॉलच्या पाण्यानेच पुसलेलं आहे, कारण की तिथं कॉक्रोच अजिबात होत नाही. तर मी अगोदर करायचं नाही, जेव्हा म्हणजे मी नवीन जेव्हा करायचं ना तेव्हा मी करायची नाही, फक्त साध्या पाण्याने रॅक पुसायचे. मग 8 दिवसामध्येच तिच्यामध्ये कॉक्रोच वगैरे पडायचे किंवा काही मकड्या वगैरे व्हायच्या. जेव्हापासून मी त्याच्यामध्ये मीठ आणि डेटॉल किंवा निरमाचं पाणी जरी करते ना, तेव्हा म्हणजे कॉक्रोच होतच नाही, कॉक्रोच दिसणारच नाही माझ्या किचनमध्ये, तुम्हाला कधीच दिसणार नाही. कारण याच्याने मी स्टेप म्हणून मी महिन्याच्या महिना हे जे रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करते आहे, तेच नेहमी मी फॉलो करत असते.
असं नाही की बा व्हिडिओ दाखवण्यापुरतं आपल्याला ते करायचं आहे, पण मी स्टेप नेहमी जी फॉलो करणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे. नंतर लास्टचा भाग जो असतो आपला मेन म्हणजे आपलं फ्रीज, ते सुद्धा मी सकाळी क्लीन करून घेतलेलं होतं. फक्त त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी घेतलेला नव्हता. ते मी व्यवस्थित, फक्त निरमाचं पाणी नव्हतं, त्याच्यामध्ये मीठ, निंबू आणि डेटॉलच्या पाण्याने मी क्लीन करून घेतलं. आणि ज्याचे जे कपडे होते ते धुवून घेतलेले, वाळले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सामान जे होतं ते ठेवून घेतलेलं. आणि याच्यामध्ये मस्त एक फुलदान असते. आता ते काचाची बरणी माझी घरचीच होती, तेच मी त्याच्यावर ठेवून दिली. तर बघा आता व्यवस्थित झाल्यानंतर किती छान असं क्लीन किचन दिसतंय माझं. लास्ट रिझल्ट बघा तुम्ही किती छान दिसतो आहे. तरीही माझ्या घरात एवढा उजेड येत नाही म्हणून एवढं व्यवस्थित ते दिसणार नाही आहे. पण बघा आता एकदम भारी. तर हे भांडे मी मागच्या महिन्यातच घातलेले होते म्हणून एवढे खराब नव्हते.